शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. शिवजयंतीसाठी वारसा लाभलेलं कळंब अशी आमच्या कळंबची ओळख आहे. कळंबमध्ये खूप मोठी आणि भव्य अशी शिवजयंती साजरी होते आणि सर्वांचाच प्रतिसाद असतो. लहान मुलं असो, महिला असो, मुली असोत किंवा पुरुष मंडळी, तर सगळ्यांचा प्रतिसाद असतो आणि खूप छान शिवजयंती साजरी होते. तर 2024 यावेळेस पण शिवजयंती खूप चांगली साजरी झाली आणि खूप छान प्रतिसाद होता. 7-8 दिवस व्याख्यान पण होते आणि वेगवेगळे कार्यक्रम पण होते. त्यामुळे आमच्याकडे शिवजयंती आज आहे असं नाही, आमच्याकडे 7-8 दिवस झालं शिवजयंती चालू झालेली आहे. वेगवेगळे कार्यक्रम म्हणा किंवा व्याख्यान, हे भरपूर काही असे कार्यक्रम पण घेतलेले आहेत. आणि इथे बघा, हे लाईटिंग वगैरे खूप छान लावलेली आहे. शिवजयंती खूप आनंदात उत्साहात साजरी करतात. इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती चालू आहे आणि आरती झाल्यानंतर मिरवणूक होते. आरती होईपर्यंत DJ वगैरे बंद होते आणि सगळ्यांनी आरती अगोदर केली आणि नंतर मग मिरवणूक करतात. तर ही जी पूर्ण पब्लिक आहे किंवा गर्दी आहे, तर फक्त ही एक कळंबचा एकच भाग असेल, छोटासा तो पण, कारण की प्रत्येकजण आता आपल्या छत्रपती महाराजांची मूर्तीची स्थापना करून शिवजयंतीची मिरवणूक काढतात. तर हे एकाकडेच आहे, पण बघा त्या ठिकाणी पण खूप गर्दी आणि पब्लिक जमा झालेली आहे. आणि दुपारीच असेल, ही दुपारचं वातावरण असेल, तर याच्यामध्ये एवढा प्रतिसाद आहे. आणि संध्याकाळी तर भरपूर असतो, कारण की आसपासच्या खेड्यागावातून आणि बरेच लांब लांबून लोक कळंबची शिवजयंती पाहायला येतात. 7-8 वर्षाखाली तर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये घोडे असायचे, हत्ती असायचे. आता सध्या तसं नाही आहे. मुली ढोल ताशे वाजवतात, भरपूर काही काही असतं, पण खराब पण मुलं तेवढीच असतात. आता आपली नवीन युवा पिढी काय करते, शिवजयंती म्हटलं की त्यांचं अगोदरच फिक्स असतं दारू वगैरे पिणं आणि DJ समोर डान्स करणं. तर आमच्या समोर घडलेली कथा याच शिवजयंतीला, तर काही अशीच मुलं दारू पिलेली होती आणि उगीच दुसऱ्या मुलांना विनाकारण खराब शिव्या देऊन मग त्यांच्या आपापसात भांडणं झाली आणि लगेच त्यांना पोलिस गाडीमध्ये टाकून घेऊन गेली. तर हे आपल्या शिवाजी महाराजांची त्यांची आपल्याला शिकवणूक नाही आहे किंवा आपल्या महाराजांची जयंती म्हटलं की आपल्याला हे करायचं नाही आहे. त्यांच्याबद्दल थोडासा इतिहास, ते कसे होते, त्यांच्यासारखं आपल्याला नाही बनता आलं तर त्यांचे काही गुण तरी आपण घ्यायला हवेत. तर हे असं वाईट वातावरण करू नये. आणि DJ होते बघा, हा एक DJ पुढे गेला, तोपर्यंतच पाठीमागून दुसरा DJ आला आणि अक्षरशः आम्ही कानामध्ये कापसाचे बोळे घातलेले होते, तरी पण पूर्ण शरीर असं व्हायब्रेट झाल्यासारखं होत होतं आणि पूर्ण हृदय वगैरे असं काहीतरी होतं, काही असं होत होतं, एवढा आवाज होता. भरपूर लोक लांब लांबून शिवजयंती पाहायला येतात, महिला पण येतात, पण आम्ही प्रॉपरचे असूनही आवाज एवढा होता, त्या आवाजाला कंटाळून आम्ही कोणीच शिवजयंती पाहण्यासाठी गेलो नाही. जेवढं आपल्याला जवळून पाहता येईल तेवढी एकाकडेचीच पाहिली आणि नंतर तिकडे कोणच गेलं नाही, कारण की तिकडे तर अजून भरपूर वेगवेगळ्या ठिकाणचे DJ आलेले होते. तर हे पहा, एक पुढे DJ जातोय, तोपर्यंत पाठीमागून दुसरा DJ आलेला आहे. आणि आपल्याला शिवजयंती म्हटलं की DJ लावून डान्स, अश्लील गाणे लावायचे आणि त्यामुळं पुढे नाचायचं, हे आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं नाही आहे. फक्त आपण आपली एकी असायला हवी, आपण चांगले गुण घ्यायला हवेत, त्यांच्याबद्दलचा इतिहास आपल्याला, आपल्या मुलांना, आपल्या सगळ्यांना, परिवारातल्यांना माहिती असायला हवा, त्यांनी काय केले काय नाही. तर हे आपण बाकीचं सगळं सोडून देतो आणि शिवजयंती म्हटलं की दारू पिणं आणि जयंतीसमोर डान्स करणं, हे आपल्या युवा पिढीचं चाललेलं आहे. आणि हेच आता यामुळेच बरेच लोक आपल्या कळंबची शिवजयंती पाहण्यासाठी येत नाही आहेत. तर हे आहे आपल्या आसपासच्या गावातली ही सगळीकडची, आपण आपल्या जे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल नाट्य बसवणं, हे सगळ्यांना जागृत करणं, सगळ्या म्हणजे पिढी जे आहे त्यांना हे असं ओळखायला हवं की आपण एखादं नाटक बसवायला पाहिजे, ते त्यांना समजलं पाहिजे की असे आपले महाराज होते. तर हे न सोडता DJ लावतात आणि DJ समोर डान्स करतात. तर मला वाटलेलं मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणाल तू शिवजयंती पाहायला गेली नाही तर व्हिडिओ कुठले आले, तर आमच्या इथले काही मुलं आहेत तर ते तर शिवजयंती पाहायला जाणारच होते. तर
त्यांना मी बोलले की तुमच्या मोबाईलमध्ये मला काही व्हिडिओ घेऊन या, तर मी त्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे. तर त्या मुलांनी मला हे व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच मग मी हे व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि माझं मताबद्दल काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जय शिवराय.